सोलापुरात गाजलेल्या एमडी ड्रग्ज अर्थात अंमली पदार्थ जवळ बाळगल्याच्या कारणावरून अटकेत असलेल्या 3 आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी जामिनावर मुक्तता केली असल्याची माहिती ॲडव्होकेट सिराज रजाक शेख यांनी दिली आहे। याकूब अली बागवान, मोहम्मद मतीन शेख, बाबा फरीद बागवान तिघे राहणार गुलबर्गा कर्नाटक असे जामीन मिळालेल्या आरोपींची नावे आहेत। या संदर्भात ॲडव्होकेट सिराज रजाक शेख यांनी अधिक माहिती न्यूज चॅनलला दिली आहे। दिनांक 6/8/2025 रोजी सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे त्यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की सोलापूर पुणे महामार्गावर एका वेर्ना कारमध्ये मेफ्ड्रॉन अर्थात एमडी ड्रग्ज नावाचा अंमली पदार्थ हे बाळगून घेऊन जात असल्याचे त्यांना एक गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार त्या गोपनीय माहितीनुसार दिनांक 6/8/2025 रोजी सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथील सर्व पोलीस अधिकारी व त्यांची टीम यांनी सापळा रचला होता। त्या सापळ्यादरम्यान मोहोळकडून येणारी वाहन कोणाचा संशय येणार नाही अशा रीतीने लक्ष देऊन सापळा लावून थांबला। त्यावेळी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांनी एक काळ्या रंगाची वेर्ना कार येत असल्याचे दिसून आले। सदरची वेर्ना कार ही सापळा लावून थांबलेल्या ठिकाणी जवळ येताच आपण सापळा पथकातील पोलीस अंमलदार यांना इशारा करून सतर्क राहण्याची सूचना दिल्या। आपण सदर वेर्ना कार थांबण्याचा इशारा केला, परंतु सदर वेर्ना कार चालकास पोलीस असल्याचे संशय आल्याने तो सोलापूरच्या दिशेने जोरात पळून जाण्याचा प्रयत्न केला। तर सदर वाहनाचे पाठलाग करून त्यावेळेस 5:05 सदर वाहन सोलापूर पुणे महामार्गावर पोलिसांकडून थांबवण्यात आला व त्या वाहनाची झडती घेतली असता त्या वाहनामध्ये मेफ्ड्रॉन नावाचा एक ड्रग जे अंमली पदार्थ आहे तो सुमारे 18 ग्राम त्या गाडीमध्ये होता, त्यांच्या तपासात निष्पन्न झालेला होता। त्यानुसार सोलापूर तालुका पोलीस स्टेशन यांनी सदर कारमधील 4 इसमास पोलीस स्टेशन येथे घेऊन जाऊन सदर 4 व्यक्ती विरुद्ध नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सबस्टन्सच्या अधिनियम 1985 अन्वये कलम 8क 22ब व 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर सापळ्यामध्ये त्या सदर कारमध्ये एकूण 4 आरोपी होते। त्यांचे नावे मोहसिन शेख, याकूब बागवान, मोहम्मद मतीन हाजी शेख व बाबा फरीद बागवान असे 4 आरोपी या सापळ्यादरम्यान त्यांना पोलिसांना मिळून आले व सदर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। तरी त्याच्या दुसऱ्याच दिवशी अर्थात 7 ऑगस्ट 2025 रोजी वरील संपूर्ण आरोपींना मेहरबान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे हजर केला असता मेहरबान कोर्टाने त्यांना दिनांक 11/8/2025 पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली होती। पोलीस कस्टडीमध्ये पोलिसांनी केलेला तपास अजून उर्वरित 4 आरोपींना यात अटक केलेलं होतं। एकूण 8 आरोपी यात अटक केलेले होते। दिनांक 11/8/2025 रोजी मेहरबान न्यायालयासमोर या सर्व आरोपींना हजर केलं असता यातील तपासी अंमलदार यांनी अजून 5 दिवस पोलीस कस्टडीची मागणी केली होती, परंतु आमचा युक्तिवाद ऐकून आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सर्व आरोपींना मॅजिस्ट्रेट कस्टडी अर्थात न्यायालयीन कोठडीमध्ये घेण्यात आलेलं होतं। त्यानंतर आम्ही या सापळ्या दरम्यान ज्या गाडीमध्ये जे नमूद आरोपी होते यातील आरोपी याकूब अली बागवान, मोहम्मद मतीन हाजी शेख, बाबा फरीद अब्दुल सलीम बागवान यांच्यातर्फे मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश येथे जामिनाचा अर्ज दाखल केलेला होता। सदर अर्जाचा सुनावणी वेळेस आम्ही या प्रत्यक्षात या आरोपीचं ह्या गुन्ह्याशी कुठला संबंध आहे हे मुद्दे हे मेहरबान कोर्टास पटवून देण्यास आम्ही पटवून दिलेला आहे मेहरबान कोर्टास व यातील आरोपी यांचं आणि बाकीच्यांचं आरोपीचं काय सहभाग आहे मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे व आमचा युक्तिवाद मान्य करून मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री राणे साहेब यांनी या प्रत्येकी आरोपीस 50,000च्या जात मुसलग्यावर त्यांचा जामीन अर्ज मंजूर केलेला आहे व सदर प्रकरणामध्ये आरोपीतर्फे मी ॲडव्होकेट सिराज रजाक शेख, माझे काका ॲडव्होकेट इस्माईल शेख व हे जे न्यायाचं जाण्याचं काम जे मी सुरू केलेलं आहे जे माझे वडील माझे गुरु मरहूम ॲडव्होकेट रजाक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मी केलेलं आहे।